अनारक्षक ठेवलं, कोणाला समाजापासून वंचित ठेवलं, कसं ठेवलं, कशासाठी का ठेवलं, हे आपण आता त्याच्यासाठी पाठीमागे वळायचं नाही. पण आपल्याला जो इतिहास मिळाला आहे तो सर्वांसाठी पोहोचावा, सर्वांना कळावा. आणि याचसाठी हा अट्टास आहे की शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख जर कोण असतील तर ते माणिक भंडारी आहेत. आणि म्हणूनच या भंडारी बांधवांच्या वतीने सर्व समस्त भंडारी समाजाच्या सहकार्यातून हा भंडारी बौद्ध सामाजिक संस्थेतून जो मायनाक भंडारी चषक खेळवला जातो त्या चषकाचे नाव मायनाक भंडारी चषक असे आहे. मित्र, आता याच्या पुढे आपल्या सर्वांना लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या वेळी स्वराज्याचे आरमार प्रमुख कोण विचारलं तर आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे की त्याचं नाव मायनाक भंडारी आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, स्वराज्यासाठी असो किंवा देशासाठी असो ज्या ज्या समाजाने योगदान दिले ते समाजात सॅल्यूट आहे. तसंच ज्या ज्या समाजामध्ये जे जे थोर सत्पुरुष झाले त्यांचा आदर आहेच, त्यांचा अनादर कधीच होणार नाही आणि तो करायचाही नाही. पण जे प्रकाश झोतापासून वंचित राहिले यांना कुठेतरी आपण प्रकाशात आणायचं आहे आणि ते प्रकाशात आणण्याचं काम भंडारी बौद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने आज मागील 5 वर्षापासून चालू आहे. आपल्याला थोडीशी कल्पना देतो की नुसतंच चषक खेळून आपण थांबत नाही, तर या खांदेरी बेटावर मायनाक भंडारी यांचं स्मारक व्हावं, भव्य दिवस स्मारक व्हावं यासाठी शासनासाठी आपण पाठपुरावा करतोय. तसे पत्रव्यवहार आपण करतोय. या माध्यमातून मी आपणास सूचित करण्याचा प्रयत्न करतोय. थोडा वेळ थांबतो मी आणि पुन्हा कंटिन्यू आपण क्रिकेटच्या मैदानाकडे वळूया. धन्यवाद विलासजी आंबरे साहेब. गेली 5 वर्ष अपार मेहनत घेत आहेत आणि या समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांचे अपार मेहनत चालू आहे. आणि ज्या भंडारी समाजाने या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या स्वराज्य निर्माती करण्यासाठी सहकार्य केलं आणि सुभेदार पद आणि त्या ठिकाणी निभावलं आणि स्वराज्यात जी कामगिरी केली त्या प्रत्येक बांधवाचा या ठिकाणी उल्लेख हा झालाच पाहिजे आणि त्यांची माहिती आपल्या सगळ्यांना मिळालीच पाहिजे. हा विचार या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या समोर ते आणण्याचा प्रयत्न, आजची स्पर्धा जी अगदी या क्रीडांगणावरती खेळवण्याचा उद्देश सुद्धा एक महत्त्वाचा आहे आणि ते विलासजी यांनी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगितलंय. येणाऱ्या नवीन पिढीने हे सर्व घ्यायला पाहिजे, हा उद्दिष्ट विलासजी आणि संपूर्ण समाजाचा आहे. तर मी त्यांचे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मानेन. सलग 3 दिवस आपण ही माहिती आम्हाला पुरवायची आहे. सलग 3 दिवसामध्ये याचा उल्लेख आपण सातत्याने करायचा आहे ही आपल्याला विनंती असेल. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला घेऊन जातोय निखिल पडतेच्या साथीने क्रीडांगणावरती, जिथे ऐकूया पुन्हा एकदा निखिल पडते मॅन फ्रॉम गुंजेस. अर्थात मीच पुन्हा एकदा आपल्या समोरती येतोय. मी संजय म्हात्रे, धोकोडे, अलिबाग. गेले 5 पर्व आपण बघतोय ही स्पर्धा खेळवली गेली आणि त्या 3 पर्वामध्ये मला समालोचनासाठी संधी मिळाली, त्याबद्दल मी या समाजाचे खूप खूप आभारी आहे. कारण या समाजाच्या अगदी जवळ असणारा मी व्यक्ती म्हणजेच अर्थात नाना गुरुजी आणि शिलदनकर सर यांच्यासोबत कायमस्वरूपी मी असतो आणि त्यामुळे या समाजाच्या बद्दल पूर्णपणे माहिती असणारा मी संजय म्हात्रे, अलिबाग पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतो क्रीडांगणावरती, जेथे 2 संघामधलं घमासान युद्ध सुरू झालेलं आहे. पार करणे अर्थात श्रीश अँड त्रिता 11 कातलपाडा अंकित गुलेकरच्या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु काय सुरुवात केलंय, जबरदस्त सुरुवात होतोय ते भंडारी सुभेदार केम संघाचे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती धावा आलेल्या आहेत. एकूण आहे सलामीसाठी आले आणि दीप्तेश सलामीसाठी स्ट्राईक वरती आपण बघतोय, जेथे थल एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. दोन्ही एंड कडून गोलंदाजी आपण या मैदानावरती करू शकतोय. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे हे या ठिकाणी साथ दोन्ही बाजूला मिळू शकतोय, कारण एक जोराने वाहणारे वारे आहेत आणि त्यानुसार कॅप्टनला इथे कुठल्या प्रकारची रणनीती आखावी लागतोय, गोलंदाज कुठला आणावा लागतोय ही कस लागतोय. यावेळेचा फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
ला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक पुढच्या चेंडूवरती वेगळ्या दिशेला सजवला जातोय अमित पारकरच्या माध्यमातून. जर क्षेत्ररक्षण पाहिलं शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन लेग आहे, एक शॉट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक, एक शॉट गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, एक शॉट कव्हर वरती क्षेत्ररक्षक, मिडऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आपण शिलेशला पाहतो. शिलेश मॅन फ्रॉम डोंगरी मुंबई. शिलेश आंबरे डोंगरी मुंबईचा हा खेळाडू आपण बघतोय. एक डोंगरी म्हटल्यानंतर मुंबईचा तो गणपती, अर्थात डोंगरीचा गणपती नेहमी सगळ्यांना आठवेल. आणि तिथला हा खेळाडू आपण बघतोय काय गोलंदाजी करतोय. 2 चौकार लागलेत, परंतु त्या ठिकाणी 2 लागोपाठचे 2 चेंडू डॉट सुद्धा खेळवलेत दीप्तेशला. दीप्तेशने मागील 2 चेंडूवरती चौकार खेचले, परंतु त्यानंतर डोंगरीचा हा खेळाडू मुंबईवरून आलाय आणि इकडे आपली गोलंदाजी कळा दाखवतोय, कौशल्य दाखवतोय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. अमित पारकरच्या नेतृत्वाखाली तो खेळतोय. अमित पारकर हे अलिबागचं मोठं नाव आहे आणि मुंबईचं मोठं नाव जर पाहिलं तर दीप्तेश. या वेळेला स्वीप करायचा होता, चेंडू चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय खेळ पहिल्या ओव्हरचा समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकाराच्या मदतीने 14 धावा कुठल्या गेल्या. दीप्तेशच्या बॅटमधून 3 चौकार येतात, एक दुहेरी धाव येतोय आणि 14 धावा त्याच्या नावावरती आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचा खेळ भंडारी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मायनाक भंडारी चषक म्हणजेच क्रिकेट नव्हे तर याबरोबरच समाजाला कशा पद्धतीने एकत्र आणता येईल आणि समाजाला कशा पद्धतीने या जगामध्ये पुढे नेण्याचं कार्य या समाजाच्या माध्यमातून केलं जातोय. अर्थात मायनाक बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या माध्यमातून पर्व 5वं खेळवलं जातोय आणि याचा उद्देश आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्याची मेहनत अफार घेतली जातो ते सन्मान्य विलासजी आंबरे साहेब, अक्षय गुलेकर आणि दर्शन पारकर आणि त्याचबरोबर सन्मान्य सचिनजी कदम हे नेहमीच कार्यरत असतात या स्पर्धेसाठी. आणि गेले 3 ते 4 पर्व मी बघतोय यांना की अफार मेहनत घेऊन या स्पर्धेला त्यांनी संपूर्ण टीम बनवले. त्या टीमला सुद्धा मी धन्यवाद देईन ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे. ही स्पर्धा इथपर्यंत आणण्याचं कार्य केलं आहे, जी एक उत्कृष्ट दर्जाची या समाजाच्या माध्यमातून खेळवली जातो. या अलिबाग तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये कित्येक समाजाच्या स्पर्धा खेळवल्या जातात. मी मागील स्पर्धा खेळवली होती कुणबी स्पर्धा, अर्थात जी रोहा येथे होती आणि तिथे मी समालोचनासाठी गेलो होतो. पण ते नाव मी नक्कीच या ठिकाणी काढेन, कारण उत्कृष्ट दर्जाची ती स्पर्धा होती. कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी रोहा येथे तटकरेच्या त्या गावामध्ये स्पर्धा खेळवली गेली होती. परंतु त्या स्पर्धेला नेम होते बघा, एखादा खेळाडू जर शिवी देईल तर त्याच्यासाठी 2 धावांची पॅनल्टी दिली गेली होती. बघा मैदानात आपण एखादं क्षेत्ररक्षण खराब केलं तर त्याचा खेळाडू शिवी देतो, ती शिवी जरी दिली आणि पंचांना समजलं तर पंच लगेच 2 धावांची त्या ठिकाणी पॅनल्टी देत होते. हे क्रिकेट एक चांगल्या दर्जाचं खेळवण्याचं कार्य आणि समाजाची उन्नती व्हावी हा उद्दिष्ट कुणबी समाजाचा सुद्धा होता. या ठिकाणी आणखीन एक चौकार येतोय, चौकाराबरोबर धावसंख्या 4 ने पुढे जातोय. 19 धावा धावफलकावरती. थोडासा हवेचा जोर आहे तो कमी झालाय, परंतु इथे जोर
दीप्तेशचा मात्र जोर लावला. दीप्तेशने तब्बल 4 चौकार खेळलेत आणि एकूण धावसंख्या त्यांनी पोहोचवले 19 वरती. 19 वरती दीप्तेश खेळतोय. वा काय बॅटिंग आहे. एका बाजूला आपण बघतोय एंड होता, थलच्या एंड कडून गोलंदाजी केली, 3 चौकार लावले. परंतु ज्या वेळेला वर्सोली बीच कडून अमित पारकर आला, त्या अमित पारकर वरती सुद्धा आक्रमण चढवलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार लावला. तिसरा चेंडू अमित पारकरचा. यावेळेला अमितने फिरकीची जादू दाखवले. फिरकीचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. या खेळाडूच्या नावावरती अलिबाग तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड आहे. ज्या खेळाडूने 5 विकेट एका षटकामध्ये प्राप्त केल्या, हॅट्रिक होती आणि ते षटक निर्धाव सुद्धा होतं. असा रेकॉर्ड या अलिबाग तालुक्यामध्ये 3 खेळाडूंच्या नावावरती आहे आणि त्यामधला भंडारी समाजाचा हा खेळाडू म्हणजेच अमित पारकर, आवाज गावाचा बिलॉंग करणारा नागेश्वर आवाज संघाचा खेळाडू. हा काय टर्न आहे, जबरदस्त लेग ब्रेक. अमित पारकरने आपली जादू दाखवायला सुरुवात केली. समोर ती दीप्तेश जरी असला तरी मी सुद्धा इथे कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आवाज गावासाठी खेळतोय आणि आज भंडारी प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. मी माझी कला दाखवणार, माझं कौशल्य दाखवणार. अमित पारकर, वाह, आणखीन एक जबरदस्त चेंडू. इथे गुगली टाकले अमितने. आणखीन एक चेंडूवरती बीट केला फलंदाज दीप्तेशला. या चेंडूवरती एकेरी धाव येतोय. 1 धाव मात्र मिळाले, मात्र ती अगदी मेहनतीने घेतलेली आहे. इथे 1 धावेच्या मदतीने धावसंख्या या ठिकाणी 20 धावा जरूर झाल्यात. लेग बायची धाव होती अर्थात या ठिकाणी आणि त्यामुळे 20 धावा धावफलकात बॅटची आहे. तिकडे बॅटने दाखवलंय. एक धाव खूप महत्वाची आहे, कारण मालिकावीर चषक सुद्धा खूप महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. बघा, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,05,555 रुपये ही पारितोषिकाची रक्कम आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक पारितोषिक सुद्धा खूप मोठी रक्कम आहे. षटक नंबर दुसरं समाप्त झालेलं आहे. अमित पारकरचं षटक संपलंय. अमित पारकर 7 धावा खर्च केल्या आणि एकूण 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 21 धावा झालेल्या आहेत. 2 षटकं पूर्ण बिनबाद 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. सन्माननीय अंकित साहेब गोळेकर अर्थात गोल्डन मॅन म्हणून आपण या अलिबाग तालुक्यामध्ये त्यांना ओळखतो. दीप्तेश ने सुद्धा या खेळाडूने सुद्धा द्वारका नगरी बागमंडला येथे भंडारी चषकामध्ये 50 धावांची खेळी केली होती आणि मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक त्यांनी मिळवलं होतं. म्हणून दीप्तेशसाठी मी या ठिकाणी टाळ्या वाजवण्यासाठी मी नक्कीच सांगेन.
मदतीने धावसंख्या धावफलकावरती पोहोचले ती म्हणजेच 24 धावा धावफलकावरती लागल्यात. आरव नवगाव आपण विलास आमरेंशी संपर्क करायचा आहे. हॅलो अंश वॉरियन्स अंश वॉरियन्स 44 नागाव आणि नवगाव आपण विलास आमरेंशी संपर्क करायचा आहे. हॅलो स्टेजच्या मागे यायचं आहे. आपलं जेवण आलेलं आहे. दोन्ही वाह! संघांच्या कॅप्टननी कोणाला तरी पाठवायचं आहे आणि आपले जेवण घेऊन जायचं आहे. जबरदस्त वॉरियर्स नागाव आणि नवगाव संघ मला कॅप्टन्स आपल्याला एक नोंद असेल की आपले कोणतरी खेळाडू पाठवा इकडे आणि आपलं जेवण ताब्यात घ्यायचं आहे. धन्यवाद विलास. अभिषेक पेडणेकर यांच्याकडून दीप्तेश याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय स्ट्रोक नजाकत पाहायला मिळाली. आपण बघतो इथे हवेचा जो रोख आहे हवेच्या दिशेने कशा पद्धतीने खेळायला पाहिजे हे दाखवतोय. एकूण 30 धावा झाल्यात. 30 धावा धावफलकावरती आणि या 30 धावेमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार दीप्तेशचा पाहतोय. एका बाजूला दीप्तेश खेळतोय 4 चौकार आणि 1 षटकार नसे तर कॅप्टन त्याला साथ देतोय. तो म्हणजेच 11 चेंडूमध्ये 25 धावेची खेळी करतोय. तो म्हणजेच फलंदाज दीप्तेश. 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अभिषेक पेडणेकर यांच्याकडून. आणखीन एक रिव्हर्स सेफ फुलटॉस चेंडू अमित पारकरने त्या ठिकाणी जंप लावलाय आणि चेंडूला अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग. हॅलो नवगाव संघ आणि नागाव संघ दोन्ही कॅप्टन इकडे जाणार. आपले प्रतिनिधी पाठवायचे आहेत. आपलं जेवण घ्यायचं ताब्यामध्ये. नवगाव आणि नागाव अंश वॉरियर. बघा इथे शुभम संघाचा कॅप्टन आहे शिवम मांजरेकर इकडे बॅटिंग करतो 36 नंबरची जर्सी प्रदान करून. परंतु फिल्डर आहे तिकडे अमित पारकर. काय क्षेत्ररक्षण केलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. काल आपण पाहिलं होतं एक बाईक प्राप्त झाली रायगड प्रीमियर लीग मध्ये क्षेत्ररक्षकाला सुद्धा. आणि पेन जोये या संघाने कालचा रायगड प्रीमियर लीगचा तो सामना फायनल जिंकला. चॅम्पियनशिप मिळवली. यावेळेला आणखीन एक स्वीट हिट शुभम मांजरेकरच्या. आपल्या खेळाडूंवरती काय खुश आहेत बघा. अभिषेक पेडणेकर कडून पुन्हा एकदा कॅप्टनला शुभम मांजरेकरला 500 रुपयाचं पारितोषिक. मग का खेळणार नाही आहेत. संघ मालक जर असेल दानशूर तर दाखवतील इकडे या खेळाडू आपला खेळ. जबरदस्त अत्यंत जबरदस्त खेळ खेळतोय. एक जबरदस्त पार्टनरशिप आपण बघतोय तर 37 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये झाले. एक सर्वात मोठी पार्टनरशिप आणि सर्वोत्कृष्ट सुद्धा स्कोर होतोय. दोन्ही मॅच मधला सर्वोत्कृष्ट स्कोर होईल कारण पहिल्या मॅच मध्ये 28 दुसऱ्या मॅच मध्ये 35 आणि या तिसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 37 धावा. तिसरं षटक सुरू आहे. यावेळेला आणखीन एक उडवलाय. चाललाय चेंडू थर्डमॅन बॉडी लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. त्यांच्याकडून शुभमला आले या चौकारासाठी. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटक पूर्ण झालेत आणि 41 धावा धावफलकावरती. अभिषेक पेडणेकर यांच्याकडून एकूण 1200 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत एक या खेळाडूंना आलेले आहेत. दीप्तेश आणि शुभम मांजरेकर हे दोन्ही खेळाडू बघा आपण पाहिले तर दोन्ही खेळाडू दीप्तेशचं गाव कुठलं सुपुत्र आहे दीप्तेश आणि त्याचबरोबर श्रीवर्धन दांडा
मधलाच आहे तो शुभम मांजरेकर. दोन्ही श्रीवर्धन तालुक्यातले आणि आपला खेळ या अलिबाग तालुक्यात ते दाखवताना या मायनाक भंडारी स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच प्रभावित करून दाखवलेलं आहे ही मायनाक भंडारी चषक. मी अनेक समाजाच्या स्पर्धामध्ये समालोचन केलेलं आहे, परंतु आज या स्पर्धेमध्ये सलग 4 वर्ष आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी जीपे झालेला आहे. बघा दोन्ही खेळाडू जीपे झालेला आहे पेडणेकर साहेबांकडून. या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट आपलं पोचलेलं आहे. ऑनलाईन आपला जे पारितोषिक आहे ते आपल्या गुगल पेवरती आलेलं आहे. 18 आणि 36 आपण दोघांनी लक्षात घ्या. आपल्यासाठी जे 1200 रुपयाचं पारितोषिक आहे ते गुगल पे झालं आहे. दीप्तेशचे सुद्धा शुभमच्या गुगल पेवरती आहेत. बघा पेडणेकर साहेब आज केहिम ग्रामपंचायतचे सदस्य पदावरती होते आणि एक उत्कृष्ट दर्जाचा कबड्डीपटू म्हणून या अलिबाग तालुक्यामध्ये त्यांनी खेळ केला आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ते झाले. हे संघ मालक सुद्धा ते आहेत आणि त्यांचा खेळा जो सुपुत्र आहे त्यांनी घडवला तो म्हणजेच लेदर क्रिकेटमध्ये त्यांनी त्याच्या सुपुत्राला आपला खेळण्यासाठी दाखल केलेला आहे आणि त्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व अंडर 14 मध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. असा अभिषेक पेडणेकर. वाह, आणखीन एक फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. दीप्तेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार होतो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आज मात्र अमित पारकरला त्याच्या प्रत्येक रणनीतीवरती उत्तर देतोय, त्याच्या प्रत्येक रणनीतीला फॉल ठरवतोय. त्यांनी जो व्यूहरचना आखली होती त्यामध्ये अगदी निष्फळ ठरवतोय तो म्हणजेच दीप्तेश आणि शुभम मांजरेकर. या श्रीवर्धनच्या खेळाडूने या अलिबाग तालुक्याच्या या भूमीवरती आपल्या नावाचा दबदबा दाखवलाय, आपल्या खेळाचा दबदबा दाखवलाय. श्रीवर्धन दांडा आणि श्रीवर्धन निगडी काठी हे दोन्ही गावं अगदी माझ्या परिचयाची आहेत, कारण माझे नातेवाईक निगडी काठीवरती आहेत. वाह, आणखीन एक हाय अँड हँडसम सबसे लांबा छक्का. रुपयाचं पारितोषिक संघ मालक अभिषेक पेडणेकर यांच्याकडून. 53 धावा झाल्या धावफलकावरती. किती 14 चेंडू 38 धावांवरती इथे बाद झालाय. फलंदाज दीप्तेश बॅक टू द पॅव्हिलियन. अमित पारकरच्या हातात झेल. 500 रुपये गोल्डन मॅन अंकित गुलेकर यांच्याकडून या झेलसाठी. आता युद्ध मैदानात तर नाही आहे, तर आता युद्ध मैदानाच्या बाहेर सुद्धा लढणं जाणार. आज संघ मालक बघा अंकित गुलेकर गोल्डन मॅन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दीप्तेशची विकेट जातोय. दीप्तेश निराश स्वरूपात परतलेला आहे. भंडारी समाजाचे हे सुभेदार आपण पाहतोय, जे मायनाक भंडारी यांनी जरी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी युद्ध लढलं, अर्थात आरमार उभारलं, परंतु इथे या भंडारी समाजाचे हे सुभेदार या क्रिकेटच्या मैदानावरती अत्यंत उत्तम दर्जाचा खेळ करताना पाहायला मिळतात. सर धावफलकावरती एकूण धावा लागल्या त्या 53 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली. ती पहिल्या विकेटसाठी अर्थात शुभम आणि दीप्तेच्या मध्ये पहिल्या विकेटसाठी 53 धावांची पार्टनरशिप या मॅच मध्ये आपण बघतोय. अमित आणि दुसरा कोण निलेश
शिलेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं अंकित गुलेकर यांच्याकडून. यावेळेचा फटका चांगला होता ऑफ साईडच्या दिशेला, जेथे डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली होतोय अर्थात ऋषभ सिल्दनकर. आणि त्या ठिकाणी आणखीन एक खेळाडू आपण बघतोय फिल्डिंग करतोय. एक धाव आले, एक धावे, दोन आल्या, माफ करा, 2 धावा आल्यात. 2 धावेच्या मदतीने 55 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय शार्दूल स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय जो मुंबईचा गोलंदाज आहे. यावेळेला मुंबईला पुन्हा एकदा ठोकलाय. चेंडू जातोय ऑन साईडच्या दिशेला लॉंग ऑन वरती. जे ते गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच श्रीलेश आंबरे, मुंबई डोंगरी मधला एक जबरदस्त क्रिकेटपटू. 16 नंबरची जर्सी परिधान करून आज अलिबागच्या क्रीडांगण नगरीवरती अर्थात जेथे स्पर्धा सुरू आहे वर्सोली बीच क्रीडांगण तिथे आपण पाहतोय. आहा, काय स्ट्रोक आहे जबरदस्त. ऑन साईडच्या दिशेला मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर शुभम मांजरेकरच्या बॅट मधून आलाय षटकार. अर्थात मायनाक भंडारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अनेक लढाया लढल्या, आरमार उभारले आणि ते त्या काळातले सुभेदार होते. परंतु आजचे सुभेदार आपण जर पाहिले तर या टेनिस क्रिकेटचे सुभेदार, किम संघाचे सुभेदार अर्थात आहेत ते म्हणजेच 2 शुभम आणि त्याचा साथीदार अर्थात दीप्तेश यांनी 53 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी केली आणि 38 धावेवरती 14 चेंडूंचा सामना करून दीप्तेश बाद झाला. तरी सुद्धा मैदानात आता लढतोय तो म्हणजे शार्दूलच्या साथीला आपण शुभमला पाहतोय. आता सर्व सूत्र शुभमने आपल्या हातात घेतलीत. 2 षटकारांनी तो खेळतोय, एक चौकार सुद्धा त्याच्यामध्ये आहे. दीप्तेशची खेळी एकूण आपण पाहिले तर आता तो खेळतोय या मॅच मध्ये. शुभम खेळतोय एकूण किती 7 चेंडू 21 धावा आणि यानंतर 8 चेंडू 22 धावेवरती खेळतोय तो शुभम मांजरेकर. संघाचा कॅप्टन बघा काय जबरदस्त बॅटिंग करतोय. चौफेर बॅटिंग आहे. 360 डिग्रीचं क्रीडांगण या ठिकाणी निवडलं गेलंय. आपण गेल्या कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलं होतं 360 डिग्रीच्या क्रीडांगणावरती या स्पर्धा झाल्या होत्या आणि आज सुद्धा त्याच 360 डिग्रीच्या क्रीडांगणावरती वर्सोली बीचच्या मैदानावरती जेथे आपण पाहतोय वेताळेश्वरचं आशीर्वाद त्यांचं मंदिर आणि खांदेरी उंदेरी किल्ला आणि त्यांच्या छत्रछायेमध्ये वर्सोली गाव. आहा, क्लास, अप्रतिम, जबरदस्त रिव्हर्स स्वीप. काय क्लास आहे, जबरदस्त अप्रतिम खेळी करून दाखवतोय श्रीवर्धन दांडा. गुगल पे झालेत बघा, प्रत्येक शॉट वरती गुगल पे आहे. आज जग कुठे चाललेलं आहे. आज जरी युद्ध सुरू असलं, इराक, अमेरिका, इस्रायल युद्ध पेटलेलं आहे. रशियाने सांगितलंय की 3ऱ्या युद्धाची नांदी नक्की होत आहे. कुठेही कुठलाही देश माघार घेत नाही आहे. परंतु आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा संपूर्ण भारत देशाच्या सर्व मुख्यमंत्र्यांना कालच्या दिवसामध्ये आमंत्रित केलं होतं आणि एक मीटिंग घेतली गेली आणि युद्धाची जवळजवळ त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा माहिती दिली. काय आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती येणार आहे, कसं आपल्याला तोंड द्यावा लागणार आहे. पुन्हा एकदा
ज्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण होतो आणि त्यातून पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आपण आलो आणि युद्धाला सामोरे जाण्याची बहुतेकता दिशा आहे आणि त्याला कसं सामोरे जायचं आहे हे आपण नक्कीच त्या ठिकाणी ठरवायला पाहिजे. परंतु आजचा युद्ध आपण लढतोय ते म्हणजेच मायनाक भंडारी चषकामध्ये. चांगला आणखीन एक रिवर्स चेंडू पार होतोय, सकवतोय इथे फिल्डरला. चेंडू चाललाय थर्डमॅन बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅन बॉडी लाईनच्या मधून चेंडू सीमारेषा पलीकडे शुभम मांजरेकरच्या बॅटमधून आणखीन एक झन्नाटेदार चौकार. जबरदस्त फायदा उठवतोय. 73 धावा धावफलकावरती लागल्यात. शुभम मांजरेकरची कॅप्टन इनिंग इकडे पाहायला मिळतोय. अमित पारकरच्या प्रत्येक रणनीतीवरती 9 चेंडूमध्ये 31 धावसंख्येवरती खेळतोय शुभम मांजरेकर, संघाचा कॅप्टन. बघा 38 धावांचे खेळले. दीप्तीची पाहिले 14 चेंडूंचा सामना केला, परंतु 9 चेंडूमध्ये 31 धावसंख्येवरती शुभम मांजरेकर. दोन्हीही श्रीवर्धन तालुक्यातले खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ऋषभ सिंधनकर, अलिबाग तालुका सासोनेकडून बिलॉंग करणारा खेळाडू, अर्थात टायगर लेन सासोने संघाचा हुकमी एक्का या ठिकाणी मात्र श्रीवर्धनच्या खेळाडूंसमोरती निष्फळ ठरतोय. ज्या खेळाडूने टायगर लेन सासोने संघाला कित्येक विजय मिळवून दिलं आणि सासोने गावाला हा बिलॉंग करणारा खेळाडू, सासोने गावची शान मान आणि सन्मान आज या ठिकाणी फॉल ठरतोय. वाह काय गॅप स्ट्रोक आहे, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रोचा फायदा उठवताना तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. चौथ्या धावेचा प्रयत्न मात्र स्ट्राईक रोटेट करताना इथे सॅक्रिफाईस विकेट केलेली आहे. फलंदाज बाद होतोय. दुसरा अर्थात शार्दूल बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त स्टॅमिना शुभम मांजरेकरचा आपण बघतोय. 4 धावा धावला तो. इथे कसा सेनापती पाहिजे, सुभेदार कसा पाहिजे हे अभिषेक पेडणेकरला माहीत होतं आणि त्याने तो निवडला. सुभेदार अर्थात 36 नंबरची जर्सी शुभम मांजरेकर. नावावरती दबदबा आहे. चेंडू झालेले आहेत. किती आउट झाला? दोन कंप्लीट ना? तीन रन झाले ना? 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अर्थात शेवटचं षटक सुरू आहे आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. नाबाद खेळी आतापर्यंत शुभमचे आपण बघतोय. नवीन फलंदाज वाईट चेंडू येतोय. वाईटच्या मदतीने धावसंख्या एकूण धावफलकावरती लागले 78 रन. ऋषभ सिंधनकर 2 चेंडू शिल्लक आहेत. सासोने गावचा हा खेळाडू अलिबाग तालुक्यातल्या बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा खेळलाय. फुलटॉस बनवलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय हवेतून. अमित पारकर चेंडूच्या पाठीमागे, परंतु चेंडू चाललाय सीमारेषा पालीकडे. चौकार पडलाय. इथे झोपलाय, पडलाय, लोलन घेतले, परंतु चौकार उडवलाय. 4 धावा. आणि इथे गीतावरच्या तालावरती नाचायला अक्षरशः भाग पाडतात ते डीजे मास्तर आमचे. खूप धन्यवाद. 1 to go शेवटचा चेंडू या इनिंग मधला. अर्थात
धावसंख्या एकूण आपण जर पाहिली तर खेळाडू शुभम मांजरेकरची धावसंख्या आपण पाहतो इथे 10 चेंडू आणि 34 धावसंख्येवरती शुभम मांजरेकर खेळतोय. अप्रतिम खेळ कॅप्टन इनिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू ऋषभचा, आणखीन एक रिव्हर्स स्ट्रोक, आणखीन एक षटकार डीप पॉइंट बॅकवर्डच्या बाहेर षटकार, 6 धावा. मधलं लक्ष होतं 28 धावांचं आणि नंतर होतं 35 धावांचं, परंतु 88 धावांचं लक्ष, 89 धावा या ठिकाणी करायचं आहे. खूप मोठं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या धावांचा पाठलाग करताना आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे करू शकतोय, कारण 2:48 झालेत, म्हणजेच 3 वाजायला आलेले आहेत. वाऱ्याची दिशा अजून सुद्धा आपण पाहिली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे अजून सुद्धा फलंदाजांना साथ देणारे वारे आहेत. त्यामुळे 89 धावांचं लक्ष या 5 ओव्हरमध्ये अमित पारकरचा संघ चेस करणार काय हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अगदी लाईनअपमध्ये संघ त्या ठिकाणी प्रवेश करतोय तो अभिषेक पेडणेकर यांच्या मालकीचा भंडारी सुभेदार केम संघ, आणि या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी सज्ज झालेले आहे. आमचे दोन्ही जे पंच आहेत ते या ठिकाणी सामन्याचं काम पाहत होते. ते पंच अर्थात 3 पंचामधले संदीपजी जोशी साहेब, अलिबाग संकेश ढोले थल आणि ऋषिकेश पिंगलसलकर हे तिन्ही पंच सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यांचं सुद्धा खूप कौतुक मी करेन. आमचे तिन्ही कॅमेरेमन जे AK लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कामगिरी करत आहेत ते तिन्ही लाईव्हच्या ज्या कॅमेरामॅनचं खूप कौतुक. आमचा जो ऑपरेटर आहे AK लाईव्ह स्पोर्ट अलिबागचा तो सुद्धा खूप चांगली कामगिरी करत आहेत. आणि आमच्या बरोबर जे डिजिटल स्कोअरबोर्डवरती जे गुणलेखक आहेत ते सुद्धा खूप चांगली कामगिरी करत आहेत. आमचा स्कोरर आर्यन पाटील आणि मी संजय म्हात्रे, समालोचक धोकोडे अलिबाग. गेले 3-4 पर्व या मायनाक भंडारी प्रीमियर लीगला जोडलं गेलं, अर्थात त्यासाठी मी अंकित गुलेकर या संघाच्या कॅप्टनला शुभेच्छा देतोय. सामना सुरू होतोय. अक्षय गुलेकर अर्थात ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं आणि मी या ठिकाणी उपस्थित झालो, त्यासाठी मी अक्षय गुलेकर याचं आभार व्यक्त करेन. आणि पुन्हा एकदा जे प्रेक्षक लाईव्हला जोडलेले आहेत, जे प्रेक्षक या स्पर्धेला घरात बसून अगदी TV च्या समोरती पाहत आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मायनाक भंडारी चषक 2026 पर्व 5वं या स्पर्धेतल्या 3ऱ्या मॅचमध्ये आपल्या सर्वांना घेऊन जातोय, जे ते निखिल पडतेच्या साथीने क्रीडांगणावरती. ऐकूया पुन्हा एकदा निखिल पडते याला.
बाप प्रेक्षकांचं सर्व क्रिकेट रसिकांचं सर्व खेळाडूंचं उपस्थित मान्यवरांचं आज मॅच नंबर 3 सत्र नंबर 2 मध्ये करतोय सहर्ष स्वागत. अगदी धावा बनवायच्या आहेत 89 धावा बनवायच्यात असं आम्हाला आर्यन सांगत असताना 89 धावांची गरज आहे. येणारे 30 चेंडू 89 धावा. मॅच ऑन. सामना चालू होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आहा, अमित पारकरच्या बॅट मधून निघालेला हा पहिला फटका जातोय. अगदी अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती धावा कोरल्या गेल्या त्या म्हणजे 4-4-4. धावा. वेल बिगिन इज हाफ ऑफ डन असं म्हटलं जातं आर्यन, आणि ते मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली ना, मग क्षेत्र कोणतंही असो, अगदी तदनंतरचा घडलेला प्रवास हा सुखद देणाराच असतो. अमित पारकर ISPL मध्ये ज्याच्या नावाची दखल घेतली गेली होती, आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अगदी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील फलंदाज तयार आहे. अमितच्या समोर अर्थातच पहिल्या षटकामध्ये सतीश गोलंदाजी करतो. 89 धावा बनवायच्या आहेत. मला अभिषेक दादाने सांगितलं होतं, क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी रंग बदलेल सांगता येत नाही. आमच्या संघानं 88 धावा बनवल्यात मात्र खऱ्या, परंतु समोरचा संघ त्या धावा बनवण्याची क्षमता ठेवतो. काय घडणार काय बिघडणार. अमित पारकर या नावाला या चेंडूवरती निशब्द ठेवलं जाते. लावडाबेल हाऊ इज दिस असं विचारलं जाते, परंतु अंपायर सेज इट्स क्लिअरली नॉट आउट. पण असं म्हटलं की या अर्थातच अपीलवरती आम्ही तितकेसे इंटरेस्टेड नाही आहोत. पहिल्या 4 षटकांसाठी आपण 20 मिनिटांचा अवधी देतो. याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करायचं आहे. गोलंदाजी करणारा प्रत्येक संघ विनंती असेल. 3 वाजता बरोबर अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती वन बाउन्स आहे. वन बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. यस, 4 धावा या घेतल्या जातील. यस, नाणेफेकीसाठी लुझरची पहिली लढत असेल. एका बाजूला संघ अंश वॉरियर्स 4444 नागाव, तर दुसऱ्या बाजूला संघ RM11 नवगाव नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचा. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं हे खूप अनिवार्य असणार आहे. नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय शैलेशजी राऊत यांना विनंती असेल की नाणेफेक कक्षामध्ये आपण उपस्थित व्हायचं आहे.
पहिल्या षटकामध्ये समोर मारण्याचा प्रयत्न, अमितच्या बॅटमधून फटका फसलाय. 89 धावांचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहतोय संघ एका बाजूला श्रीश आणि तीर्था 11 कातळपाडा अलिबाग संघ. दोन्ही संघाचे 12वा अर्थातच एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. मला वाटतं कातळपाडा संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. ऋषभ शिरदंकर, येस, ऋषभ शिरदंकर आणि अमित पारकर अशी जोडी मैदानाच्या वरती या. तर एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाज सतीश माफ करा, सतीश अगदी प्रमुख पंच म्हणून 4 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण सांगितलं जाते. राज्यस्तरीय भंडारी समाजाची भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग आयोजित भंडारी मायनक भंडारी चषक 2026 हे पर्व थोडासा सफल झाला होता. प्रीडिटरपर्यंत फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. अगदी बाकलेगाय थोडासा बाहेर काढला होता. अगदी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न थोडासा अमित पारकरचा तिथे होता. गोलंदाजानं त्याला ओळखलं, सतीशनं त्याला ओळखलं आणि तदनंतर अंगाचा वेध घेणारा चेंडू. मग अगदी कौतुक अभिषेक पेडणेकर यांचं करावं लागेल, कारण का संघाची संघ बांधणी ज्या प्रकारे केली आहे ना, संघ चांगली कामगिरी करतो इथे. अर्थातच शुभम असेल, सतीश असेल, मैदानाच्या वरती सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करतात. शेवटचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस छातीचा वेध घेणारा चेंडू उंच आकाशामध्ये तिथे झेल टिपला जातोय. चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज क्रमांक पहिला अमित पारकर, back to the pavilion, out. मैदानाच्या वरती चालू वाद, सुंदर अशी कोकण किनारपट्टी, सुंदर असं आपण पाहतोय समुद्र किनारा, त्याच्यावरती आपण क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन देखील घेतोय. अगदी खूप सारी चर्चा संजय सर यांनी केली होती. मैदानाच्या वरती अगदी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं गेलं की इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला केला गेला. त्यावरती प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील UAE आणि कतार सारख्या अशा मोठ्या UAE, इराक असेल, कतार असेल, अशा एकूण 8 देशांमधील अमेरिकेच्या तळांवरती हल्ला केला. तिसरे महायुद्ध खरं सुरू होणार का? पण ते युद्ध सुरू झाले. हे सुरू झाले का? इराण गुप्तपणे अणु कार्यक्रम चालवत आहे. हे इस्रायलला सर्वात मोठा धोका वाटतो. अमेरिकेचे इराण सोबतचे 1979 पासूनचे शत्रुत्व आणि त्यांनी अनेक वर्षांनं इराणवरती निर्बंध लादले गेले होते. मध्यंतरी एक करार देखील झाला होता. अमेरिकेने ते निर्बंध हटवले आणि इराण अणुबॉम्ब बनवणे थांबवेल, परंतु नंतर करार तुटला. सर्व सत्ता नियंत्रणाचा खेळ असं देखील सांगितलं गेलं. गुप्तपणे सर्वाधिक जागतिक सत्ता कोणाकडे आहे हे आपल्याला माहितीचा, याची चर्चा केली जाईल. मैदानाच्या वरती षटक क्रमांक 2 चालू होत आहे. दीप्तेश गोलंदाजी करण्यासाठी पवेलियन एंड कडून, कॉम्बॉक्स एंड कडून आपण पाहतोय दीप्तेश. हा टप्पा पडल्याच्या नंतर हलकासा चेंडू खाली जातोय. तिथे आपण पाहतोय फलंदाजी करत असताना दीप्तेशची फलंदाजी 11 चेंडू आणि 38 धावांची दाखवली गेली होती. निगडी काठी श्रीवर्धनचा खेळाडू, निगडी काठी श्रीवर्धन अर्थातच निगडी काठी श्रीवर्धन वरूनच अलिबाग पर्यंतचं अंतर आज मी का कापलेलं आहे ना, हे अर्थातच सिद्ध करतोय मैदानाच्या वरती. भल्या क्रिकेट खेळाडूंच्या समोर गोलंदाजी करणारा, फलंदाजी करणारा गोलंदाज आज दीप्तेशची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रचंड गती तर नाहीये, परंतु योग्य टप्प्यावरती नियंत्रण देखील ऑन साइडला स्टिअर केलाय, हलकीशी दिशा दाखवली आहे. परंतु एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. इथे मोठमोठे फटके खेळावे लागणार आहेत. नाणेफेकीचा कौल चला सन्माननीय प्रेरणाजी भाटकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे मात्र घेतोय. यानंतर होणारा सामना अर्थातच लुझरचा हा सामना असेल. मैदानाच्या वरती एका बाजूला नागाव तर दुसऱ्या बाजूला नवगाव संघ. चला R11 नवगाव आणि
अंश मॉरियस 4444 नागाव हा संघ. इथे मैदानाच्या वरती या चेंडूवरती अगदी डॉट आलाय. चेंडू कोणती धाव घेतली जात नाही. या एका बाजूला पराग द सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला खूप मोठा अनुभव हेमंत पाटील. हे दिग्गज एकमेकांच्या विरोधात दोरात करत असताना नाणेफेकीचा कौल. आकाशामध्ये कॉइन स्पिन झाला. हात फक्त वरती करा. नाणेफेकीचा कौल लागला गेलाय तो म्हणजे नागाव मला वाटते. पराग कॉइन स्पिन इन द एअर अँड नागाव वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट असं सांगितलं जाते. न्यूज फ्रॉम सेंटर या सिटीज यावेळेस वडिया मैदानाच्या वरती समीर पारकर प्रचंड चांगलं क्रिकेट खेळतो. चांगली कबड्डी हा खेळ खेळावरती देखील प्रभुत्व असणारा खेळाडू मैदानाच्या वरती. नुकत्याच झालेल्या मला वाटते अलिबाग रेवश पंचक्रोशी कबड्डी लीग मध्ये देखील त्याची वर्णी लागली होती. आणि नक्कीच आपण अमितला पाहतो, आपण समीरला देखील पाहतो. हा यावेळेस आपण पाहतोय चेंडू चाललाय फाईन लेगच्या रिजन मध्ये. तिथे बाकवड एक धाव आली आहे. एका धावेच्या फलकावरती एका धावेची वाढ. 10 धावा पूर्ण 89 धावांची गरज आहे. इथून मात्र पुढे 79 धावा बनवायच्यात. येणारे काही चेंडू शिल्लक असतील. दुसरे षटक प्रगतीपथावरती या. शेवटचा चेंडू शिल्लक म्हणजे माझ्या कॅल्क्युलेशन नुसार 13 चेंडू आणि 79 धावांची गरज आहे. 13 चेंडू 79 धावा अजून बनवायच्यात. माफ करा 19 चेंडू आणि 79 धावा. यस इथे उंच उडी मारून चेंडूची अडवणूक केली जाते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे 11 धावा पूर्ण झाल्यात. 11 धावा पूर्ण झाल्यात. 18 चेंडू आणि 78 धावांची गरज आहे. मायनाक भंडारी चषक स्पर्धा मानाची, भंडारी समाजाच्या सन्मानाची, भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग आयोजित मायनाक भंडारी चषक 2026 दिवस क्रमांक पहिला आपण अनुभवतोय. तब्बल आपण या स्पर्धेमध्ये 12 संघ पाहायला मिळतील. 8 संघ हे जिल्हास्तरीय क्रिकेट दाखवतील तर 4 संघ ओपन लॉट्स मध्ये अंतिम दिवसामध्ये खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहतोय मायनाक भंडारी चषक म्हणजे कशाची कमतरता नाहीये. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सतीश पुनश्च एकदा सज्ज होतोय. अखूट टप्प्याचा चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर अगदी इथे फर्स्ट वॉल टू द बॉलर असं सांगितलं जातंय. डॉट चेंडू वाला. मायनाक भंडारी चषक 2026 पर्व 5वं अगदी शुक्रवार शनिवार रविवारच्या 3 दिवसामध्ये वर्सोली ग्राउंड वरती या स्पर्धेचं आयोजन नक्कीच आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये 5,555. द्वितीय क्रमांक 50,555 तर तृतीय क्रमांक 25,555 अशी आकर्षक आणि त्याच्यासोबत आकर्षक ट्रॉफीज आपण देऊन नक्कीच जिंकलेल्या संघांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. 16 चेंडू 78 धावा समीकरण सांगितलं जातंय. अगदी प्रत्येक चेंडू प्रत्येक फलंदाज हा फार महत्वाचा आहे या स्पर्धेतून. अगदी आपण पाहतोय एका बाजूला किहिमा तर दुसऱ्या बाजूला संघ आपण मैदानाच्या वरती कातळपाडा देखील पाहतोय. अभिषेक पेंडेकर स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. या फेकीसाठी या चेंडूवरती धावा प्राप्त झाल्या. एक धावेनिशी फलकावरती 12 धावा पूर्ण झाल्यात. 12 धावा आत. यावेळेस स्लोअर वन. टप्पा पडल्याच्या नंतर स्विचिट फटका खेळण्याचा प्रयत्न समीरला जमलेला नाहीये. जर्सी नंबर 10 या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना 89 धावांची गरज असताना थोडासा
अडचणींचा सामना करत असताना आपण पाहतोय श्रीश आणि तीर्था 11 कातळपाडा. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे असं म्हटलं जातं. अगदी ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर AK स्पोर्ट्स याच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातं या सामन्यांचं. या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय कोणती धाव जमा केली जात नाहीये. 89 धावांचं भलं मोठं आव्हान समोर ठेवलं होतं आणि त्या धावांना गवस निघालत असताना आपण पाहतोय एकही मोठा फटका येत नाहीये. इथे चेंडू निघालाय पुनश्च एकदा. चेंडू आलाय डॉट. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा पूर्ण झाल्यात, त्या म्हणजे 12 धावा पूर्ण झाल्यात. इथून मात्र पुढे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 77 धावांची गरज आहे. 77 रन रिक्वायर्स इन कमिंग 12 डिलिव्हरीज ओव्हर हियर. फंटास्टिक क्रिकेट ॲटमॉस्फियर. अगदी संपूर्ण आयोजन कमिटी प्रचंड मेहनत घेत असताना या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. अगदी आपण पाहतोय थाटामाटामध्ये देखील या सामन्यांचं या स्पर्धेचं उद्घाटन भला मोठा सोहळा आपण पाहिला, आपण अनुभवला. सर्व दिग्गज मान्यवर अगदी या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती अगदी आपण या स्पर्धेचा आनंद देखील घेतोय आणि हा किनारा बघण्यासाठी आहेत ना आपण स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे. कारण का हा किनारा आपल्याला रोज दिसत असतो आणि हा पाहण्यासाठी आहे ना कित्येक मैलांचं अंतर पर्यटक कापत असतात, कित्येक पैसे खर्च करत असतात. कशासाठी? हा समुद्र किनारा पाहण्यासाठी. वळूया मैदानाच्या वरती नौका गोलंदाज शार्दूल इन ऍक्शन राईट ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर संकेतजी ढोले आम्हाला सांगत असताना इट्स अ क्लिअरली व्हाईट बॉल. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये लिहिला जाणारा 22 क्रमांकाचा अवलंब केला जातोय. ऍज पर क्रिकेट लॉ नंबर 22 इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव येते एका धावेनिशी फलकावरती 13 धावा पूर्ण झाल्यात. शार्दूल पुनश्च एकदा पवलन एंड कडून कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय यावेळेस संघाचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या मध्ये पडतोय. टप्पा पडल्याच्या नंतर पायावरती पॅड्सवरती आदळतो चेंडू. कोणतीही धाव पूर्ण केली जात नाहीये. मैनाक भंडारी या नावाबद्दल आजचा दिवस काय, आजचा आठवडा काय, वर्ष पुरं पडेल सांगायला गेलो तर इतका मोठा इतिहास आहे ना मैनाक भंडारी यांच्याबद्दल सांगितला जातो आणि हा खरं आहे, त्रिवार सत्य आहे, ते आपल्याला स्वीकारावं लागेल. कारण का प्रचंड मेहनत आहे ना हे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लागून यांनी देखील केली आहे. अर्थातच स्वराज्याचं स्वप्न जे खऱ्या अर्थानं सत्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी उतरवलं, परंतु ते कोणामुळे उतरवलं तर त्यांच्या खांद्याला खांदा लागून प्रचंड मेहनत या मावळ्यांनी, या प्रामाणिक मावळ्यांनी केली ना, त्यामुळेच ते स्वप्न खऱ्या अर्थानं साकार झालं. आणि मैनाक भंडारी खऱ्या अर्थानं मूळचं नाव मायाजी भाटकर, हे दर्या सारंग शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सुभेदार त्यांना बनवलं गेलं. का तर त्यांनी प्रचंड मेहनत केली. त्यांना फार मोठा आहे ना कोकण किनारपट्टीचा अभ्यास होता, त्यांनी तो अभ्यास केला होता. ही कोकण किनारपट्टीवरती कशा प्रकारचं सत्ताकरण, कशा प्रकारचं राजकारण झालं पाहिजे. 1679 पासून यांचा खऱ्या अर्थाने इतिहास सांगितला जातो. या सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना खऱ्या अर्थाने थोपवण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी उंदेरी बंदरावरती किल्ला बांधण्याचं ठरवलं आणि तिथून मात्र पुढे मैनाक भंडारी यांचा प्रवास चालू झाला. खंदेरी किल्ला विलास सर आपण कशासाठी ओळखला जातो तर इथे दारुगोळ्यांचा साठा केला जायचा. डच असतील, त्यानंतर पोर्तुगाल असतील, छत्रपती शिवाजी महाराजांना दारुगोळा पुरवायचे याचा साठा संपूर्ण खंदेरी बेटावरती, खंदेरी किल्ल्यावरती. ते पहिला तुम्ही पाहायला गेलात ना तर एक छोटासा खडक होता, त्या खडकावरती वर्चस्व इंग्रजांनी दाखवलं होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी मैनाक भंडारी यांना सांगितलं की जा तुम्ही निर्भयपणे जा, पुढे काय व्हायचं ते होऊ दे, आपण बघून घेऊ. त्यानंतर किल्ला बांधला अगदी निधड्या छातीनं आणि इंग्रजांना तिथे नमवलं देखील गेलं. वळूया मैदानाच्या वरती प्रचंड मोठा इतिहास सांगत असताना त्याच मोठ्या धाटणीचा फटका मैदानाच्या वरती आलाय. चेंडू चाललाय. टाटा बाय बाय, सी बाबा.
आर्यन 19 धावा पूर्ण झाल्यात. इथून मात्र पुढे धावांची गरज असणार आहे. 7 चेंडू 70 धावा. चला सोपं समीकरण सांगूया. 7 चेंडू 70 धावा, प्रत्येक चेंडू मागे 10 धावांची गरज. 69 धावा, 6.9 या सरासरीने धावा बनवल्या जाणार का? कशा प्रकारे बनवल्या जातील मैदानाच्या वरती गरज आहे. फक्त 7 चेंडू बाकी असणार आहेत. 69 धावा बनवायच्या आहेत. पाडाला सिप करण्याचा प्रयत्न तिथे सोप्पा झेल शुभमच्या हातामध्ये टिपला जातोय. अजून एक फलंदाज चाललाय तंबूच्या आशारा बाद. आउट, धक्का. बघा अजून एक आनंदाची गोष्टी आमच्या कानावरती पडते. आजचा दिवस खऱ्या अर्थानं मायनाक भंडारी चषक 2026 आहे ना, तो पहिला दिवस हा. आणि अगदी गोलंदाजी करायला आलेला गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच अभिषेक पेडणेकर आहे ना. आज त्याचा जन्मदिवस आहे. बर्थडे बॉय इन ऍक्शन आपल्याला काल होता आणि नक्कीच काल त्याचा जन्मदिवस झालेला. त्याला जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यांच्याच संघातील आज सौरभ शिलकर यांचा वाढदिवस आहे. अर्थातच गोल्डन मॅन अंकित आम्हाला अपडेट्स देत असताना यस ते चांगले मित्र देखील आहेत आणि त्यांच्याकडे हे अपडेट्स असतात. अभिषेक पेडणेकर याला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि सौरभ ला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा घेऊन वळूया या षटकाकडे. अभिषेक इन ऍक्शन. पहिला चेंडू बघा, टप्पा पडल्याच्या नंतर वाऱ्याच्या वेगानं शाळेमध्ये असल्यापासूनच अभिषेक पेडणेकर आहे ना, याच्यामध्ये ते ॲथलेटिझम आहे ना ठासून भरलंय. 100 मीटर मध्ये पळायचा ना, कोणाला दिसायचा सुद्धा नाही. वाऱ्याच्या वेगानं पळायचा. आणि हा इतिहास आहे. समवडके विद्यालयामध्ये असल्यापासून त्याने जे खेळलेलं खो खो असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, 100 मीटर असेल, रिले असेल, हे संपूर्ण खेळ आहेत ना अगदी यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवलं होतं. आणि सदाशिव महादेव वडके या विद्यालयाचं नाव आहे ना, हे जिल्ह्यावरती गाजवलं होतं. आणि त्या मधीलच एक खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्याची निवड देखील केली गेली होती. चांगला खेळ आणि त्याच प्रकारचा खेळ आज देखील तो दाखवतोय. व्हेरी वेल डन. अगदी अभिषेक पेडणेकर यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सलगची 3 डॉट चेंडू 3 आपण पाहतो निर्धाव चेंडू. धावफलक स्थिरावलेला असताना धावफलकावरती 20 धावा पूर्ण झाल्यात. 20 धावा पूर्ण झाल्यात. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज फटका पोहोचलाय उंच आकाशामध्ये. सरळ आणि सोप्पा झेल पकडला जातोय. फलंदाज इथे होतोय समीर पारकर बाद. समीर पारकर इथे मात्र होतोय बाद. अभिषेक पेडणेकर यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो कारण का हा आपल्यातीलच एक खेळाडू आहे ना, म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये असेल आपल्या गावासाठी केलेली मेहनत असेल, आपल्या शाळेसाठी केलेली मेहनत असेल, आपल्या आई वडिलांसाठी केलेली मेहनत असेल ना, ही सांगितली गेली पाहिजे. कारण का सांगितलं तर कळतं आणि कळलं ना तर जाणण्याचा प्रयत्न देखील केला जातो असं देखील म्हटलं जातं. नौका फलंदाज मैदानाच्या वरती आलाय. फलंदाजी करण्यासाठी शुभमच्या हातामध्ये बॅट दिली जाते परंतु आता कठीण होऊन बसलंय. अडी अडचणींचा सामना करावा लागतो इथे. अगदी आपण पाहतोय सरळ व्हीशेप मध्ये फटका. व्हीशेप मध्ये फटका बॅकअप तिथे शुभमचं मिळतंय. यष्ट्यांच्या मागे शुभमची आज यष्टी रक्षकता. डोळ्यामध्ये तेल घालून शुभम देखील यष्टी रक्षण करतोय. षटकाची शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना, षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना आपण हे षटक हाताळतोय. दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 21 धावा 21. यावेळेस फटका स्विचिटचा फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू चालला तिथे सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती काय घडलंय? पंच चौकार. 4 धावा 25 धावा दफलकावरती. आणि अगदी 4 धाव्यानिशी आपण पाहतोय या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करत असताना 64 धावांनी तब्बल हा
63 धावांनी हा तब्बल सामना जिंकतोय तो म्हणजे किहीम संघ. अभिषेक पेडणेकर यांचा किहीम संघ या सामन्यावरती विजय प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच भंडारी सुभेदार किहीम हा संघ 2 सामने विजयी ठरत असताना आता थेट जाणार आहे तो म्हणजे आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळण्यासाठी. आता जिद्दोजहद कायम राहील ती म्हणजे 3 संघांमध्ये, एका बाजूला नवगाव संघ असेल, एका बाजूला नागाव संघ असेल, तर एका बाजूला कातळपाडा. या 3 संघातून कोणता एक संघ अजून मात्र निवडला जाणार याच्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात. आता सामना असेल तो म्हणजे